थेट जाऊया चंद्रपूरला. आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक आत्ता आपल्याबरोबर आहेत. सरिता, चंद्रपूरमध्ये भाजपला एखादी सत्ता मिळतीये असं म्हणता येईल, कारण आता शेवटी बहुमताच्या अगदी थोडंसं अंतर काही फारसं नाही आहे आणि ज्या पद्धतीनं आत्ता ट्रेंड सुरू आहे त्यामध्ये भाजपाला अगदी इझिली हे बहुमत मिळेल असं वाटतंय. मात्र आपल्याबरोबर इथं भाजपाचे काही विजयी नगरसेवक आहेत ज्यांचं मतमोजणी हे पूर्ण झालेली आहे आणि आपण सगळ्यात पहिली त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय म्हणाल आपल्या विजयावर, पक्षाच्या विजयावर आपली पहिली प्रतिक्रिया? जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून चंद्रपूर महानगराचा चौफेर विकास होत आहे आणि या चौफेर विकासाचं सर्टिफिकेट म्हणजे आम्ही या तुकुम प्रभाग 1 मधून सर्वात जास्त मताने आम्ही चंद्रपूर शहरात निवडून आलो आहे आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार. बिलकुल, आपण काय म्हणाल? आपण जिंकला आहात, आपली पहिली प्रतिक्रिया? आदरणीय पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा चंद्रपूर शहराचा विकास पाहता सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना जास्त संख्येने निवडून दिलं. आपण काय? आदरणीय आमचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व आमचे आदरणीय हंसराज भैया आहेत गृहराज्यमंत्री आणि आमचे आदरणीय नानाभाऊ श्यामकुळे यांनी जो विकास केला, आमचा विजय म्हणजे विकासाचाच विजय, जनतेचा विजय. बिलकुल, आपण हे बघतो आहोत की इथं आपण सर्वजण सुधीर भाऊंना याबद्दल आपण सांगता आहात की विजयाचे शिल्पकार हे सुधीर भाऊ आहेत. मात्र आतापर्यंत जे आपले नगरसेवक होते त्यांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? त्यांनी केलेल्या कामाचा कुठलाही हा निकाल नाही का? हा फक्त आपल्या आमदार आणि आपल्या मंत्र्यांच्याच कामाचा निकाल आहे का? हा विजय माझ्या प्रभागातील जनतेचा आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार, नानाभाऊ श्यामकुळे, हंसराज भैया यांनी विकास कामे आमच्या प्रभागात केली आहे आणि हा विजय त्यांचा याच्यावर आधारित झालेला आहे. काय म्हणा? महानगरपालिकेचा जो निधी असतो त्या निधीतून त्या शहराचा विकास होऊच शकत नाही. जोपर्यंत राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं सहकार्य लाभणार नाही तोपर्यंत शहराचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून राज्य सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या शहराच्या विकासाला 2500 करोड रुपयाचे वरचे विकास कामे सुरू झाले. केंद्रीय गृहमंत्री हंसराजी आहेत, आमदार नानाजी श्यामकुळे. सरिता, मला थोडं या सगळ्या मुद्द्यांकडे वळायचं आहे की चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने भाजपला घवघवीत यश मिळतंय त्या विजयाची कारणं काय काय आहेत? सुधीर मुनगंटीवारजी नेहमी म्हणतात की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये चंद्रपूर शहराचं नाव घेतील असा विकास या शहरात आम्हाला करायचा आहे. मी आपल्या माध्यमातून या शहरातील जनतेला धन्यवाद देतो की आपण आपला मतरूपी आशीर्वाद आमच्या पक्षाला दिला आणि येणाऱ्या काळामध्ये चंद्रपूर शहर हे सर्वात सुंदर शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बिलकुल, आपण बघतो आहोत की इथं हे भाजपाचे सर्व विजयी जे नगरसेवक आहेत ते आपल्या इथं असले आणि त्या सर्वांनी श्रेय या भाजपाच्या विजयाचं मात्र सुधीर मुनगंटीवार यांना दिलेलं आहे. प्राजक्ता.